श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपल्या आयुष्यामध्ये अशी एक तरी व्यक्ती असते जिला आपलं सुख पाहवत नाही, जिला आपली प्रगतीच पाहवत नाही. आपण कुठेतरी पुढे चाललेलो आहोत तर ती व्यक्ती निश्चित आपलं पाऊल खेचण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक वेळेस आपल्याला रडवण्याचं काम ती व्यक्ती मात्र करत असते. भलेही त्या गोष्टीमध्ये आपला लवलेशही नसो किंवा आपला काही संबंध नसो, तरीही ती व्यक्ती आपल्याला दोषारोप देण्यासाठी उभीच असते. बहुतेक वेळा तर असं होतं की त्या व्यक्तीसोबत आपण बोलणं टाळतो, त्या व्यक्तीसोबत आपण राहणं टाळतो, तरीही ती व्यक्ती काही आपला पिच्छा सोडत नाही. ती व्यक्ती आपल्या घरातीलच असू शकते. बहुतेक वेळा तर असं होतं, आपल्या घरातीलच व्यक्ती जी आपल्या नात्यातील आहे, जी आपल्या रक्ताची आहे, मग तो आपला नवरा असो, आपली बायको असो, किंवा तुमचा भाऊ असो, बहीण असो, सासू असो, सासरे असो, किंवा आई असो, वडील असो, किंवा कोणीही. पहा, बहुतेक ठिकाणी तर असं होतं की आई वडिलांना सुद्धा मुलांचं हित, मुलीचं हित पाहवत नाही. ते लोक सुद्धा पदोपदी त्या मुलाला किंवा मुलीला अपमानित करत असतात, पदोपदी त्यांची पिळवणूक करत असतात, पदोपदी त्यांना अपमानित करत असतात. नाही, तुझ्याच्याने होऊ शकत नाही, नाही तू करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस कोणतेही कार्य ती व्यक्ती करायला गेली किंवा करायची सुरुवात त्या व्यक्तीने दर्शवली, तरीही त्या व्यक्तीला पहिली नकार घंटा वाजवली जाते आणि त्या व्यक्तीला अगदी रडवलं जातं. ती व्यक्ती अक्षरशः वैतागून जाते की बाबा रे, मी काय करू म्हणजे ही लोक खुश होतील. त्यासाठी तो व्यक्ती स्वतःला बदलतो, अगदी त्याचं स्टेटस, त्याचं बिहेवियर, त्याचं जे काही राहणीमान आहे, या सर्वांमध्ये तो बदल घडून आणतो. तरीही ती व्यक्ती कंटिन्यू त्याला अपमानित करते. पहा, तुमच्या बाबतीत जर असं घडत असेल, तुमचीच नात्यातील कोणी व्यक्ती असेल, जी व्यक्ती कंटिन्यू तुम्हाला रडवत असेल, कंटिन्यू तुम्हाला अपमानित करत असेल, तर हा उपाय करा. फक्त हा एक उपाय केल्यामुळं ती व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावरती नसेल. तुम्ही जे म्हणाल ते करायला ती व्यक्ती तयार होईल. अगदी तुम्ही जे सांगाल ते ती व्यक्ती करेल. ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या समोर येऊन रडेल. इतका छान, इतका प्रभावी असा हा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, हा जो उपाय आहे हा कोणत्याही शनिवारी करावयाचा उपाय आहे. ज्यांना कोणत्याही शनिवारी करणं शक्य नाही त्यांनी पुढच्या शनिवारपर्यंतची वाट पहा, आणि ज्यांना अमावस्या पौर्णिमेला करणं शक्य आहे त्यांनी जर अमावस्या पौर्णिमेला जर उपाय केला तर अतिशय उत्तम. पण पहा, बहुतेक जणांना खूप घाई असते आणि उपाय करणंही तितकंच गरजेचं असतं, म्हणून तुम्ही कोणत्याही शनिवारी जरी केलात तरी चालेल. हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री 12पर्यंत कधी जरी केलात तरीही चालेल. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू, जे आपण ज्याचा सरबत बनवतो, लेमन, त्याचं जे झाड आहे त्या झाडाचं मूळ तुम्हाला लागणार आहे. पहा, आता ताई आम्ही सिटीमध्ये राहतो, आमच्याकडं लिंबाचं झाड भेटणार नाही, लेमनचं झाड भेटणार नाही, मग काय करू? तर पहा, आपल्या जवळपास भरपूर नर्सरी असतात, तेथे जावा, तेथून एक रोपटं घ्या किंवा त्या दादांना विनंती करून त्या झाडाचं एकदम छोटंसं, अगदी 1 इंचीचं इतकं जरी तुम्हाला मूळ जरी भेटलं तरीही चालेल. तेवढं मूळ घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. आणि त्यानंतर लागणार आहे थोडेसे तांदूळ हे अख्खे घ्यायचे आहेत, तुटलेले कणी वगैरे असं घ्यायचं नाही. अख्खे तांदूळ घ्या, मग ते रेशनिंगचे कोणतेही असतं, फक्त ते अख्खे घ्या. तर चिमूटभरच अख्खे तांदूळ तुम्हाला लागणार आहेत. आणि एक कपडा, कोणत्याही रंगाचा जरी कपडा घेतला तरीही चालेल. निश्चितच अगरबत्ती आपल्या देवघरामध्ये असते, त्या जरी अगरबत्त्या घेतल्यात तरी चालतील. 3 अगरबत्ती तुम्हाला लागणार आहे. आणि इथे लागणार आहे तुम्हाला थोडीशी हळद, थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल, किंवा तुम्ही जे पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरता ते जरी घेतलं तरीही चालेल. हे सर्व साहित्य एकत्रित घ्यायचं. हे सर्व साहित्य घेऊन तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय धुवून बसायचं. त्यानंतर एक पाट घ्या किंवा एक चौरंग घ्या, त्या चौरंगावरती, पाटावरती सर्व साहित्य ठेवा. त्यावरती थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर शिंपडून घ्या. त्यानंतर एक तामण घ्या किंवा एखादी प्लेट घ्या, त्यामध्ये जे लेमनचं, लिंबाचं जे तुम्ही मूळ आणलेलं आहे ते मूळ ठेवा. त्या मुळाला तुम्हाला काय करायचं आहे, एका बाउलमध्ये थोडीशी हळद घ्यायची, चिमूटभरच घ्या, थोडीशी हळद घ्या, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं पाणी टाकून त्या हळदीचं पाणी करून घ्या. घट्ट नाही, एकदम पातळ असं पाणी करून घ्या. आणि 7 वेळा या पाण्याने, ह्या हळदी मिश्रित पाण्याने तुम्हाला काय करायचं आहे, ते जे लिंबाचं मूळ घेतलेलं आहे त्याच्यावरती चमच्याने तुम्हाला 7 वेळेस हे पाणी सोडायचं आहे. हे पाणी सोडत असताना
तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित ऐका. हे पाणी सोडत असताना एक मंत्र सांगते, या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. मंत्र खूप महत्त्वाचा आहे, मंत्र व्यवस्थित ऐका. ओम कुरुम कुरुम प्रथमेश वशम वशम स्वाहा. ओम कुरुम कुरुम दुर्गेश वशम वशम स्वाहा. ओम कुरुम कुरुम आरती वशम वशम स्वाहा. ओम कुरुम कुरुम दिव्या वशम वशम स्वाहा. आता पहा, जिथे जिथे मी व्यक्तींची नावं घेतलेली आहेत तिथे तुम्हाला जी व्यक्ती त्रास देते त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि हा मंत्र 7 वेळेसच म्हणायचा आहे. 7 वेळेस मंत्र म्हणून झाला, 7 वेळेस पाणी त्या मुळावरती सोडून झालं की त्यानंतर हे जे मूळ आहे हे मूळ तुम्हाला व्यवस्थित कपड्याने कोरडं करायचं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एखादा ताम्हणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ज्या रंगाचा तुम्ही कपडा घेतलेला आहे, कोणत्याही रंगाचा घ्या, अगदी काळ्या रंगाचा जरी घेतला तरीही चालेल किंवा एखादी पोटली जरी घेतली तरीही चालेल, ती त्या ताटामध्ये तुम्हाला ठेवायची. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं तांदूळ, जे तांदूळ सांगितलं थोडंसं तांदूळ ठेवा. त्यावरती हळदी कुंकुम थोडंसं अर्पण करा. स्वतःच्या कपाळालाही हा हळदी कुंकुम लावून घ्या. हे सर्व करण्यापूर्वी प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या, दिवा लावून घ्या. निश्चित आपल्या देवघरामध्ये चालू असेल तर दुसरा दिवा लावायची गरज नाही, परंतु देवघरामध्ये जर चालू नसेल दिवा तर दुसरा दिवा लावून घ्या. त्यानंतर ना काय करायचं आहे, अगरबत्ती, 3 अगरबत्ती ज्या तुम्हाला सांगितल्या 3ही अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत. त्या ओवाळून घ्यायच्या आहेत सर्व साहित्याला आणि एका साईडला दिवा आणि अगरबत्ती ठेवून द्यायची. त्यानंतर या मुळावरती तुम्हाला काय करायचं आहे, मूळ धुवून काढायचं आहे. हळदीच्या पाण्याने जे सांगितलं ते धुवून काढायचं आहे. धुवून काढल्याच्या नंतर स्वच्छ कोरडं केल्याच्या नंतर त्या कपडा जो सांगितला त्या कपड्यावरती तुम्हाला अक्षदा किंवा तांदूळ ठेवायचे आहे चिमूटभर. त्यावरती हळदी कुंकुम अर्पण करायचं, स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आणि त्यावरती हे मूळ ठेवायचं आहे. हे मूळ ठेवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या अगरबत्ती चालू आहेत, त्या अगरबत्ती चालू असतानाच एक मंत्र सांगते. या मंत्राचं त्या अगरबत्ती विजेपर्यंत, पूर्ण त्या अगरबत्ती संपेपर्यंत, 3ही अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला त्या मंत्राचं पठण करायचं आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्रातील अक्षर खूप महत्त्वाचं आहे. ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा. 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 या मंत्राचं पठण त्या अगरबत्ती पूर्ण विजेपर्यंत करत राहायचं आहे. तर पहा, त्या अगरबत्ती पूर्ण विझल्या, त्याची जी उदी तयार झालेली आहे किंवा त्याची जी रक्षा तयार झालेली आहे, ही रक्षा तुम्हाला काय करायची आहे, ही रक्षा तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायची, तुमच्या गळ्याला लावायची. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या मिस्टरांसाठी उपाय करताय, तुमच्या मिस्टरांच्या कपाळाला लावा, तुमच्या मिस्टरांच्या गळ्याला लावा किंवा तुमच्या मुलांसाठी करताय तर मुलाच्या कपाळाला लावा, गळ्याला लावा. आणि थोडीशी जी काही त्यामध्ये उदी राहिलेली आहे किंवा जी काही रक्षा राहिलेली आहे, ही रक्षा तुम्हाला काय करायची आहे, हातावरती घ्यायची आणि शत्रूचं नाव घेऊन फक्त स्वाहा स्वाहा स्वाहा. आता मी एखाद्या व्यक्तीसाठी करते तेव्हा दिव्या स्वाहा, प्रथमेश स्वाहा, कीर्ती स्वाहा, म्हणजे जी कोणती व्यक्ती आहे, जी उपाय करताना आपण नाव घेतलेलं आहे, मंत्र म्हणताना नाव घेतलेलं आहे, त्या एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि 7 वेळेस हातावरती फुंकर मारायची. हे झालं की त्यानंतर उरलेली जी उदी आहे, ही उदी तुम्हाला त्या मुळावरती, त्या पोटलीमध्ये जे तुम्ही लेमनचं मूळ ठेवलेलं आहे त्या मुळावरती अर्पित करायचे आहे किंवा हे करायचे ठेवायचे आहे. ठेवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, याची एक पोटली तयार करायची. पोटली जर असेल तर त्याला नॉड असते, नॉडने त्या पिशवीचं तोंड बांधायचं किंवा तुम्ही कपडा घेतला तर कपड्याला 3 गाठी देऊन ती एक पोटली तयार करायची. आता ही झालेली जी पोटली आहे ही अभिमंत्रित पोटली आहे, यातील सर्व साहित्य अभिमंत्रित आहे. ही पोटली कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. स्वतःसाठी करताय तर स्वतःच्या सोबत ठेवायची, मिस्टरांसाठी करताय तर मिस्टरांच्या सोबत ठेवायची, मुलांसाठी करताय तर मुलांच्या सोबत ठेवायची. एक अजून सांगायचं राहिलं की जे तांदूळ घेताय, ज्यावेळेस तुम्ही त्या कपड्यावरती तांदूळ ठेवणार आहेत तर तांदूळ ठेवण्यापूर्वी ते तांदूळ 7 वेळेस तुमच्या स्वतःवरून डोक्यापासून
पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहे. 7 वेळेस डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत. उतरवून घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचं. नंतरनं ती मुळी ठेवायची. नंतरनं ही जी उदी आहे ती ठेवायची. आणि ही जी तयार झालेली अभिमंत्रित जी पोटली आहे ही पोटली कंटिन्यू तुमच्यासोबत ठेवायची. आता किती दिवस ठेवायची? तर ही पोटली तुम्हाला जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नाही, जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावरती नाचत नाही, तुम्ही म्हणाल ते करायला तयार होत नाही, तोपर्यंत ही पोटली तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे. पहा, काहींना लगेच अनुभूती येते, काही तासांमध्ये अनुभूती येते, काही ना काही दिवस लागतात, काही ना काही महिने सुद्धा जातात. कारण कसं असतं, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची करण्याची तगमग जी असते, तळमळ जी असते ती वेगळी असते. आणि काही लोकांकडे संयमच नसतो. आता मी केले मग मला लगेच का नाही अनुभूती आली, त्या व्यक्तीला तर लगेच अनुभूती आली, मग मला का नाही आली? त्याचं कारण असं असतं की आपण किती तगमगीने करतो, आपण किती पॉझिटिव्हली करतो, आपले कर्म प्रारब्ध यावरती डिपेंड असतं की आपल्याला अनुभूती कधी येणार आहे. म्हणून ज्यांच्याकडे संयम आहे त्यांनीच हे उपाय करा. हे लाल किताबमधील उपाय आहेत, हे कधीही खाली आज जात नाही. भलेही थोडं लेट इफेक्ट जाणवेल, पण इफेक्ट झाल्याशिवाय राहत नाही. 40 दिवसाच्या आतमध्ये कसाही कोणताही शत्रू असू द्या, तो तुमच्या चरणापाशी आल्याशिवाय राहणार नाही, तो तुमच्या समोर येऊन रडल्याशिवाय राहणार नाही. त्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये इतका बदल होईल की तो व्यक्ती स्वतः येऊन तुमची क्षमा मागेल. भले तो तुमचा प्रियकर असो, प्रेयसी असो, नवरा असो, बायको असो, तुमचे सासू सासरे असो, किंवा तुमचा दीर भाऊजे असो, ननंद असो, किंवा तुमचा भाऊ बहीण कोणीही असो, त्यांच्या वागण्यामध्ये इतका बदल होईल की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही. इतका छान हा उपाय आहे. याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. किती वेळा उपाय करायचा? तर फक्त तुम्हाला एकदा उपाय करायचा आहे आणि लेट्स गो करून सोडून द्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला अनुभूती येईल त्यावेळेस ह्या पोटलीचं काय करायचं, तर ही पोटली तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता, वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता, किंवा एखादं मोठं झाड आहे त्या मोठ्या झाडाच्या मुळापाशी एक छोटासा खड्डा करायचा, त्यामध्ये जरी पोटली काढून टाकली तरीही चालेल. अशा पद्धतीने एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्या व्यक्तीचं झालं की त्यानंतरनं अनुभूती आली की दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही उपाय करू शकता. पहा, निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. तरीही काही शंका असेल सॉरी तर कमेंट्समध्ये निश्चित सांगा. तर तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल. झालेली सेवा स्वामींच्या निरुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.